प्रणय पाटिल जो पिछले साल मैन ऑफ द सीरीज रहे थे, लेकिन उनकी टीम अब इस टूर्नामेंट से बाहर होती हुई। लेकिन सिटी क्रिकेट की हम बात करें कुणाल सर, तो चैलेंज स्पोर्ट्स जो पिछले साल भी चैंपियन रही थी और इस साल भी उन्होंने सिटी क्रिकेट में फाइनल में अपनी जगह बनाई है। खेल की शुरुआत होती हुई दोनों ओपनर बल्लेबाज सूरज केने और योगेश भालेकर, दोनों ओपनर बल्लेबाज पारी की शुरुआत करने के लिए, जबकि पहले ओवर में गेंदबाजी के लिए अमय अमय आगा से पहले ओवर में गेंदबाजी के लिए सामना करेंगे वहां पर सूरज केने। आज रात का एक बड़ा मैच यहां पर शुरू होता हुआ, जब बजरंग भवाले जिसका खेल बहुत ही बेहतरीन रहता है भिवंडी ग्रामीण क्रिकेट में, खेल की शुरुआत होती है वहां पर पहली गेंद का सामना करते हुए सूरज। पहली गेंद बहुत ही बेहतरीन गेंद, वहां पर देखना है कि अपील होती हुई और विकेट, पहली गेंद के ऊपर विकेट हासिल की है गेंदबाज अमय अगासे ने। अब वापस भी जाते हुए पहली दो गेंदों पर दो विकेटें यहां पर गिरी है शायशा 11 जय बजरंग भवाले भी, पहले सूरज केने और इसके बाद अब निखिल रन आउट होकर वापस जाते हुए बहुत ही दुर्भाग्यपूर्ण तरीके से आउट हुए वहां पर बल्लेबाज निखिल। लेकिन पहली दो गेंदें जिस तरह से रही है यहाँ पर अमय अगासे की, वो बहुत ही बेहतरीन रही है, पूरी तरीके से वहां पर बल्लेबाजों कठिनाइयों में रखा रहा था। बहुत ही बेहतरीन गेंदबाजी यहाँ पर अमय। नए बल्लेबाज अब आते हुए नॉन स्ट्राइक पे आएंगे, नए बल्लेबाज अमोल योगेश भालेकर। कल सिटी क्रिकेट में बहुत बेहतरीन परफॉर्मेंस रहा था योगेश भालेकर का, लेकिन आज देखना है कि गांव की टीम के लिए कुछ करना होगा योगेश को। योगेश भालेकर लेफ्ट हैंडर बल्लेबाज, तीसरी गेंद के ऊपर भी विकेट आया है। योगेश भालेकर इस वक्त आउट होकर वापस जाते हुए लगातार 3 गेंदों पर 3 विकेटें गिरती हुई यहाँ पर शायशा 11 जय बजरंग भवाले भी कठिनाइयों में नजर आ रही है। काय खतरनाक स्टार्ट आहे टीम वी युनायटेड स्पोर्ट्स मीरा रोड साठी। पहिल्या बॉलवर विकेट सूरज केने, दुसऱ्या बॉलवर रनआउट झाला बॅटर निखिल नॉन स्ट्राइकिंग एंडला आणि तिसऱ्या बॉलवर स्ट्राइक मिळाली योगेश भालेकरला। लॉफ्टेड ऑन ड्राइव्ह खोदून काढण्याचा प्रयत्न, यॉर्कर बॉल होता आणि मिडॉनच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न होता योगेश भालेकरचा आणि तो जाळ्यामध्ये अडकलाय। काय गोलंदाजी केली आहे अमय आगाशेने,
परंतु मिडॉनच्या फिल्डरचं कौतुक व्हायला पाहिजे. काय झेल त्याने टिपलाय पहा. लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह खोदून काढलेला बॉल आणि टायमिंग पहा उडीचा. त्याचमुळे एक चांगला झेल संपन्न झालाय. फलंदाज योगेश भालेकर परतलाय 0-3. हॉकीचा स्कोरबोर्ड वाटतोय किंवा एखादा पेनल्टी शूटआउट सध्या सुरू आहे आणि कुठेतरी फुटबॉल सुरू आहे असं दिसतंय मैदानामध्ये. पहिली विकेट ही दुसरी आणि ही तिसरी विकेट आपल्याला पाहायला मिळाली. प्रिन्स मूवीचं टेलिकास्ट 0-3 टीम जय बजरंग साईशा 11 भावाळे बी. योगेश भालेकर आउट होकर वापस गए, लेकिन ये सही क्रिकेट भी नहीं, क्योंकि पहली दो गेंदों पर विकेट आया था, उसके बाद इनफील्ड के ऊपर से खेलने की कोशिश रही थी वहां पर योगेश भालेकर द्वारा। मिड ऑन पर एक बहुत ही बेहतरीन कैच वहां पर समाप्त करते हुए। फिर से एक और अच्छी गेंद, इस बार ऑफ स्टंप के करीब से ये गेंद रखी थी, हल्के हाथों से टैप करना चाहते थे वहां पर नए बल्लेबाज। पहली 4 गेंदें बहुत ही बेहतरीन, अब तक यहाँ पर रनों का खाता नहीं खुला है जय बजरंग भावाले का, लेकिन 3 विकेटें गिर चुकी है। बॅकफुटला जाऊन टॅप करण्याचा प्रयत्न आणि सरळ बॉलर अमय आगाशेच्या हातात. अमय आगाशे एक चांगला बॉलर आहे टीमचा. मेरा रोडला नेहमीच पटलावर आणले टेनिस बॉल क्रिकेटच्या अमय आगाशेने. पहिले षटक हाताळतोय, 2 विकेट घेतल्यात, एक रनआउट झालाय, 3 धक्के बसले, 0-3 अशी परिस्थिती सध्या तरी साईशा स्पोर्ट्स जय बजरंग बावळे बीची. उल्टा पुल्टा शॉट खेलना चाहते थे वहां पर बल्लेबाज, सीधे बल्ले से तो उतने अच्छी बल्लेबाजी नहीं हो पा रही। इस बार कुछ अलग करने की कोशिश रही थी वहां पर, लेकिन लगातार बहुत ही बेहतरीन गेंदबाजी करते हुए अमय आगासे। फॉलो केलंय इथे बॉलरला बॅटरने, परंतु तरी देखील बॉल पडल्यानंतर जसा बाहेर गेला बॅट पासून अजून दूर गेला. सरळ विकेट कीपरच्या हातात. लगातार डॉट बॉल येत आहेत या ओव्हरमध्ये. लास्ट बॉल मेडन ओव्हर इथे होईल का? जी बिल्कुल, देखना ये भी होगा कि इस टूर्नामेंट का क्या पहला मेडन ओवर यहाँ पर करने जा रहे अमय। इस बार बहुत ही खूबसूरत तरीके से गेंद को खेल दिया है, कवर की दिशा में गेंद जाती हुई, और लास्ट गेंद के ऊपर एक सिंगल रन पूरा किया यहाँ पर बल्लेबाज ने। इस सिंगल की मदद से खाता खुलता हुआ साईशा 11 जय बजरंग भावाले बी। सो फर्स्ट ओव्हरचा इथे खेळ संपला. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 1-3 अशी परिस्थिती आहे साईशा 11 जय बजरंग भावळे बीची. चांगलं षटक अमय आगासेचं. वी युनायटेड मीरा रोड वर्सेस साईशा 11 जय बजरंग भावळे बीच्या दरम्यान हा महत्वाचा सामना. नेक्स्ट मॅच मध्ये नानकर वर्सेस सिद्धिविनायक मीरा रोड अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही टीमचे कॅप्टन रेडी राहायचे टॉस साठी. हे मागचं षटक दाखवलं जात आहे. पहिली विकेट गेल्यानंतर दुसरी विकेट ही रनआउटच्या स्वरूपात बाद झाली आणि हा तिसरा धक्का होता. योगेश भालेकर लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह मारण्याचा प्रयत्न, तिथे चांगला झेल आणि त्याच्यानंतर हा डॉट बॉल आणि शेवटच्या बॉलवर ती सिंगल आली होती कव्हर्सला. पहिले षटक चांगलं राहिलं अमय आगासेचं. फक्त 1 रन, 3 विकेट आल्यात या ओव्हरच्या दरम्यान. बहुत ही बेहतरीन शुरुआत यहाँ पर, एक ड्रीम स्टार्ट मिलता हुआ मीरा रोड को। पहले ओवर में जिस प्रकार से गेंदबाजी की है अमय अगासे ने, सिर्फ 1 रन खर्च किया अपनी गेंदबाजी में और 2 अहम विकेटें उन्होंने हासिल की। हालांकि 3 विकेटें गिरी है इस पहले ओवर में। श्रीकांत शेट्टी ओवर नंबर 2 में अब आते हुए गेंदबाजी के लिए। पहला ओवर तो बहुत ही बेहतरीन रहा यहाँ पर मीरा रोड के लिए, लेकिन अब देखना है यहाँ से कि पलट के वार करेंगे जय बजरंग भावाले बी के बल्लेबाज। समय उतना ज्यादा नहीं लेना है। देखिए 4 ओवर के लिए आपको 20 मिनट का वक्त दिया गया। अगर 20 मिनट के अंदर 4 ओवर कंप्लीट नहीं किए जाते तो फिर लास्ट ओवर में 30 यार्ड सर्कल के अंदर एक एक्स्ट्रा खिलाड़ी आपको लाना होगा। खराब लाइन के ऊपर गेंद रही वहां पर श्रीकांत शेट्टी दूसरे ओवर में गेंदबाजी के लिए, और लेग स्टंप पर ये गेंद रही थी। बहुत ही खूबसूरत तरीके से इस गेंद को खेल दिया वहां पर बल्लेबाज ने, और लॉन्ग लेग की दिशा में गेंद जाती हुई 4 रनों के लिए। खराब लाइन. खराब लाईन. लेग स्टंपवर पहिलाच बॉल, तो देखील शॉट, वाईड अँड पनिश. बरोबर दिशा दिली. फाईन लेग आतमध्ये होता, त्याचा फायदा उचललाय. 4 धावा आल्या जोगेंद्रच्या खात्यामध्ये आणि टीमची धावसंख्या आता 5. इस बार अच्छी गेंद, इस बार बहुत ही बेहतरीन गेंद वहां पर बाहर की तरफ इस गेंद को निकाला और चाबुक स्ट्रोक कहीं ना कहीं खेलने की कोशिश रही थी वहां पर बल्लेबाज द्वारा। अवे फ्रॉम द बॉडी ये स्ट्रोक खेलना चाहते थे वहां पर बल्लेबाज। पिछली गेंद के ऊपर बाउंड्री और इस बार ये डॉट के साथ कमबॅक करते हुए गेंदबाज। चांगला कटर, ऑफ ब्रेकचा वापर. लेफ्टी बॅटरसाठी लेग कटर पडल्यानंतर बाहेर निघाला. सरळ विकेट कीपरच्या हातात डॉट. फिर से एक और अच्छी गेंद,
बहुत ही बेहतरीन गेंदबाजी। पहली गेंद जो रही थी वो गलती की थी वहां पर श्रीकांत शेट्टी ने, लेकिन इसके बाद जो दो गेंदें की है वो कमाल की रही है। फुटवर्क कुठे आहे? फुटवर्क हरवलंय बॅटरचं. जोगेंद्र जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न, फुटवर्क नाहीये तर धावा मिळणार नाहीत आणि ते इथे पाहायला मिळालंय. लगातार डॉट बॉल त्याच्या विरुद्ध आलेत. फिर से वहां पर बीट कर दिया बल्लेबाज को। इस बार इम्प्रोवाइज स्ट्रोक खेलने की कोशिश रही थी वहां पर जोगेंद्र द्वारा। डॉट गेंदें ज्यादा खेली जा रही, पहले ओवर में भी ज्यादा डॉट गेंदें रही और दूसरे ओवर में भी डॉट गेंदें होती हुई। चुका करतायत जय बजरंग भावाळे बी साईशा 11चे खेळाडू, कारण तुम्हाला सिंगल डबल तरी चालू ठेवावे लागतील, धावसंख्येला आकार द्यावा लागेल, कारण टीमकडे बॉलर चांगले आहेत. यंदाच्या सत्रामध्ये जय बजरंग भावाळे बी संघ सातत्याने मोठमोठ्या स्पर्धा खेळतोय. चांगल्या कामगिरी त्यांनी केली. नुकतीच भरुडीची स्पर्धा त्यांनी गाजवली विष्णू शेट यांची. इस बार सफल हुए थे वहां पर बल्लेबाज, गेंद की लाइन में भी अपने आप को ले आए थे, लेकिन फिर से गेंद और बल्ले के बीच में संपर्क इस बार नहीं हो पाए। लगातार चौथी डॉट गेंद। आता शेवटचा बॉल शिल्लक आहे. पहिला बॉल खराब टाकला, त्याच्यानंतर लगातार 4 डॉट बॉल टाकलेत या ओव्हरमध्ये बॉलर श्रीकांत शेट्टीने. बरोबर टप्प्यावर गोलंदाजी 5-3 अशी परिस्थिती सध्या तरी पाहायला मिळते साईशा स्पोर्ट्स जय बजरंग भावाळे बीची. शुरुआत उतनी अच्छी नहीं हो पाई यहाँ पर, लेकिन बल्लेबाजों को अब यहाँ से माइंड सेट को चेंज करना होगा। फिर से वहां पर देखना है कि इस बार अपनी दिशा से भटकते हुए गेंदबाज श्रीकांत। व्हाइट का एक अतिरिक्त रन अब स्कोर में जुड़ता हुआ 6 पर स्कोर। 3 विकेट गंवाने के बाद शायशा 11 जय बजरंग भवाले भी। पहली 5 गेंदें जिस तरह से रही वो बहुत ही बेहतरीन, लेकिन इस बार लेग स्टंप के बाहर की तरफ ये गेंद रही थी, एक एक्स्ट्रा रन स्कोर में जुड़ता हुआ। पुल करने की कोशिश की वहां पर बल्लेबाज ने, लेकिन एलिवेशन नहीं जोड़ पाए थे, ऊंचाई स्ट्रोक में नहीं जोड़ पाए वहां पर बल्लेबाज। लास्ट गेंद के ऊपर एक सिंगल रन आता हुआ। 2 ओवर का खेल समाप्त हो चुका है और 2 ओवर के बाद जो स्कोर बनाया गया है सिर्फ 7 रन बने। 3 विकेट गंवाने के बाद शायशा 11 जय बजरंग भवाले भी। आणखीन एक चांगलं षटक. याही ओव्हरमध्ये धावा कमी आल्यात. एक चौकार आला फाईन लेगला, एक व्हाईट बॉल, एक सिंगल. 2 ओव्हरचा खेळ संपला. 7 धावा झाल्यात फक्त स्कोर बोर्डवर. भावळे बीच्या खात्यामध्ये मीरा रोडच्या विरुद्ध खेळत असताना 5 ओव्हरचा सामना आहे. थोडंसं फास्ट क्रिकेट खेळत राहा. कॉमेंट्री बॉक्स कडून आता गोलंदाजी होईल. पहिल्या षटकामध्ये अमय आगासेने कमाल केली होती. 2 विकेट घेतल्या, त्या फक्त एकच धाव खर्च केली होती. जी बिल्कुल, और दूसरे ओवर में श्रीकांत शेट्टी ने जो गेंदबाजी की वो बहुत ही बेहतरीन, हालांकि विकेट नहीं उनको मिला है, लेकिन सटीक लाइन और लेंथ पर गेंदबाजी रही थी। मागच्या ओव्हरमध्ये जोगेंद्रच्या अगेन्स्ट हे सगळे डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळत आहेत. जोगेंद्रने प्रत्येक वेळेला वेगळा प्रयत्न केला, परंतु त्याला अपयश आलं. त्याच्याविरुद्ध कटर्स चांगले टाकले गेले, पकडून टाकलेले ऑफ ब्रेक, आणि फुटवर्कच नव्हतं जोगेंद्रचं मागच्या काही ओव्हर्समध्ये जर तुम्ही त्याची बॅटिंग पाहिली तर. आणि त्याच्यामुळे तुम्हाला कमबॅक जर करायचं असेल तर बॉलच्या पिचिंग पर्यंत जावं लागेल, बॉलपर्यंत जावं लागेल. बॉल तुमच्याकडे येणार नाहीये, ते जोगेंद्रला करायचं या मॅचमध्ये. टीमची धावसंख्या 2 षटकाचा खेळ संपला 7-3. टीम जय बजरंग भावळे बी. पिछला ओवर दिखाया जा रहा था वहां पर प्रिंस मूवीज के माध्यम से। बल्लेबाज जोगिंदर हर चीज वहां पर कर रहे थे, सफल भी हो गए थे, इम्प्रोवाइज स्ट्रोक भी खेल रहे थे, लेकिन जो नहीं किया था उन्होंने फुटवर्क का इस्तेमाल वहां पर नहीं किया था। अमय अगासी एक बार फिर से गेंदबाजी के लिए आते हुए, पिछला ओवर जो रहा था वो बहुत ही बेहतरीन रहा था अमय का। शुरुआत यहां पर हुई है, ओवर नंबर 3 की शुरुआत हुई और फिर से वही गेंदबाजी डॉट के साथ शुरुआत करते हुए अमय अगासी। लगातार डॉट बॉल वाढतायत योगेंद्रच्या खात्यामध्ये. लगातार डॉट बॉल तो खेळतोय. 7-3 अशी परिस्थिती कायम आहे. 10 बॉल तो खेळलाय, 10 बॉल मध्ये 6 धावा त्याच्या खात्यामध्ये आहेत. बहुत ज्यादा यहाँ पर डॉट गेंदे खेलते हुए स्ट्रगल कर रहे हैं बल्लेबाज जोगिंदर, कठिनाइयों में नजर आते हुए। लॉन्ग ऑफ की दिशा में इस बार गेंद को खेल दिया वहां पर बल्लेबाज ने, देखना है तेज कदमों से सिंगल रन पूरा किया और डबल भी कंप्लीट करते हुए। रनिंग बिटवीन द विकेट इस बार बहुत ही बेहतरीन रही है, हालांकि जहां पर खेलना चाह रहे थे बल्लेबाज वहां पर तो स्ट्रोक को सही तरीके से फिनिश नहीं कर पाए थे। लॉन्ग ऑफ की दिशा में गेंद आती हुई इस बार 2 रन पूरे किए गए। इन 2 रनों की मदद से स्कोर अब 9 पर। हो, रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे, परंतु परत एक वेळा तो फोर्स करण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफला तेवढीच चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली आहे. वी युनायटेड मीरा रोड सध्या चांगली कामगिरी करत असताना विकेट एक और हासिल करते हुए अमय अगासी लगातार
विकेट यहाँ पर गिरा है शायशा 11 जय बजरंग भावाले बी का, और ये तीसरा विकेट हासिल किया है अमय अगासे ने। एक और बल्लेबाज इस वक्त निराश कदमों से वापस लौटते हुए। क्या जबरदस्त गेंदबाजी देखने को मिल रही है। पहला ओवर जो रहा था वो बहुत ही बेहतरीन, और दूसरे ओवर में फिर से कमाल की गेंदबाजी करते हुए। नए बल्लेबाज सुजीत यादव अब बल्लेबाजी के लिए। कोई भी बल्लेबाज क्रीज पर टिक नहीं पा रहा है। हालांकि जोगिंदर जो रहे थे वो क्रीज पर टिके रहे थे, लेकिन गेंदें बहुत ज्यादा डॉट उन्होंने खेली है। हालांकि अमूल जो है कि उनके पास अब तक स्ट्राइक नहीं आ पाया है। ऑन साइड में खेलने की कोशिश रही थी वहां पर बल्लेबाज द्वारा। सिंगल रन तो पूरा करेंगे वहां पर बल्लेबाज, और इस सिंगल की मदद से धीमे से स्कोर आगे की तरफ पहुंचता हुआ 10 पर। या सिंगल डबलने काहीच फरक पडणार नाहीये मीरा रोडच्या गोलंदाजांना आणि टीमला, कारण पहिलेच त्यांनी एक चांगला मोठा दबाव बनवलाय बॅटिंग करणाऱ्या भावाळे बी या टीमवर, आणि त्याचमुळे ज्या पद्धतीने गोलंदाजी राहिले कौतुक व्हायला पाहिजे अमय आगासेचं. त्याच्यानंतर श्रीकांत शेट्टीचं 10 धावा झाल्या 4 फलंदाज बाद. ओव्हर नंबर 3 चा खेळ सध्या सुरू आहे. फिर से देखना वहां पर एक और अच्छी गेंद रही है। अपनी जगह से गेंद को खेलना चाहते थे वहां पर बल्लेबाज। लगातार ते लेग कटर्स, आणि लेग कटर ज्या वेळेला राईट हँडेड बॅटरच्या अगेन्स्ट पडतात आणि ते देखील ओव्हर द विकेट. दुसऱ्या इनिंग मध्ये तुम्हाला भालेकर दिसेल राऊंड विकेट लेग कटर टाकताना, परंतु त्याच्या अगोदर तुम्हाला धावा कराव्या लागणार आहेत. परंतु सध्या धावा नाहीये टीमच्या टोटल मध्ये, फक्त 10 धावा. शेवटचा बॉल शिल्लक आहे या ओव्हरचा. फिर से एक और डॉट। लास्ट गेंद भी जो रही वो डॉट रही है। अब अमूल भी वही काम कर रहे हैं जो जोगिंदर कर रहे थे। उन्होंने भी लगातार 2 डॉट गेंदें खेली है। ओवर की समाप्ति होती हुई 3 ओवर का खेल यहाँ पर समाप्त हो चुका है। स्कोर बनाया गया है 10 रन। कमाल की गेंदबाजी जिस प्रकार से यहाँ पर अमय अगासे ने गेंदबाजी की वो बहुत ही बेहतरीन रही है। अपने 2 ओवर की जिसमें 3 विकेटें हासिल की और सिर्फ 4 रन खर्च किए। कमाल की गेंदबाजी। चला 16 मिनिटं झालेले आहेत 3 ओव्हर टाकण्यासाठी. टीम मीरा रोड. ये देखिए शिल्पकार इस टूर्नामेंट के ऑर्गेनाइजर मैजिस्टिक शाहिद खान को दिखाया जा रहा है, और उनके साथ में उनके बहुत ही करीबी दोस्त वसीम शेख। शाहिद खान, मैजिस्टिक शाहिद खान द्वारा ये टूर्नामेंट आयोजित किया गया है। बहुत ही बेहतरीन ये टूर्नामेंट एकता ट्रॉफी, लेकिन शाहिद खान के कंधे से कंधा मिलाते हुए फ्रेंड्स ग्रुप, और उसमें से एक वसीम शेख। गेंदबाजी के लिए अब सूरज सिंह को बुलाया गया है। पहली गेंद वहां पर सूरज की जो रही थी, अगेंस्ट द टर्न गेंद को खेलना चाहते थे बल्लेबाज। बल्ले का ऊपरी सिरा लगता हुआ, और इस बार सिंगल रन पूरा कर लिया इस गेंद के ऊपर। इस सिंगल के साथ टीम का स्कोर 11 पर। ओवर नंबर 4 की अब यहां से शुरुआत हो चुकी है। रन उतनी तेजी से नहीं बन पा रहे भवाले टीम के लिए। उसका कारण यह है कि जिस प्रकार से गेंदबाजी हुई है अमय अगासी और श्रीकांत शेट्टी ने जो गेंदबाजी की वो बहुत ही बेहतरीन। सूरज इस बार देखना है वहां पर लॉफ्ट जरूर किया इस गेंद को, और गेंद इस बार जाएगी बाउंड्री के बाहर। कॉर्नर के ऊपर से गेंद को लॉफ्ट कर दिया 6 रनों के लिए। ये पहला बड़ा हिट आता हुआ इस इनिंग का। काऊ कॉर्नरला उडवला 6 धावांसाठी. फिर से बड़ा हिट लगाना चाहते थे वहां पर। स्लॉग स्वीप करने की कोशिश रही थी अमूल द्वारा। बाय का एक सिंगल रन अब स्कोर में ऐड होता हुआ। पिछली गेंद के ऊपर एक अच्छा जबरदस्त हिट लगाया था वहां पर अमूल ने, लेकिन उसके बाद सूरज सिंह की अच्छी वापसी भी देखने को मिली है। 18 पर स्कोर। ओवर नंबर 4 का ये खेल चलता हुआ। अब यहाँ से बल्लेबाजों को हर गेंद के ऊपर बड़ा हिट लगाना जरूरी भी है। एक अच्छा टोटल खड़े करना होगा भवाली टीम को। आगे निकले कदमों का जरूर इस्तेमाल किया वहां पर बल्लेबाज ने। देखना 1 रन पूरा कर लिया वहां पर। दूसरे रन के लिए पलटे बल्लेबाज। 2 रन और अब स्कोर में जुड़ते हुए आगे निकले थे वहां पर। कदमों का इस्तेमाल भी किया था बल्लेबाज ने, लेकिन गेंद और बल्ले के बीच में संपर्क इस बार नहीं हो पाया, और ये लेग बाय के 2 रन और स्कोर में जुड़ते हुए। पहिलेच ओळखलं होतं इथे
गोलंदाजाने आणि त्याचमुळे या 2 धावा लेग बायच्या स्वरूपात एक्स्ट्रा मिळालेल्या आहेत. नाप तोल कर मारने की कोशिश रही थी वहां पर बल्लेबाज द्वारा, लेकिन इतना आसान काम भी नजर नहीं आ रहा है बल्लेबाजों के लिए। जिस प्रकार से गेंदबाजी हो रही है, बहुत ही बेहतरीन गेंदबाजी चौथे ओवर में भी देखने को मिलती हुई। इस बार ये अच्छा स्ट्रोक और गेंद इस वक्त जा रही है बाउंड्री के पार 6 रनों के लिए। बैकवर्ड स्क्वायर लेग की दिशा में इस बार गेंद को खेल दिया, आउट ऑफ द पार गेंद को भेजते हुए 6 रनों के लिए। ते 4 बॉल शिल्लक आहेत. 2 मोठे फटके आले तर त्या धावा होतील आणि मग संघर्ष करण्यासाठी एक वेगळी ताकद मिळेल जय बजरंग भावाळे बी साईशा 11 या टीमला. त्याच्यामुळे आता हे पुढचे जे 4 बॉल आहेत त्याच्यावर 2 मोठे हिट पाहिजेत भावाळे बी या टीमला. सुजीत, ओ लेकिन इस बार देखना है वहां पर रोहित ने इस बार गलती की है। बल्लेबाज से बचने की कोशिश वहां पर इस बार कर रहे थे, लेकिन बहुत ज्यादा ऑफ स्टंप से बाहर की तरफ गेंद को रखिए। एक एक्स्ट्रा रन अब स्कोर में जुड़ता हुआ। अगला जो मैच रहेगा नानकर स्पोर्ट्स और सिद्धि विनायक मीरा रोड के बीच में रहेगा। दोनों टीमों के कैप्टन आपको तुरंत ही हमारे टॉस बॉक्स के साथ जुड़ जाना है। नानकर स्पोर्ट्स और सिद्धि विनायक मीरा रोड 32-32 पर स्कोर। ऑन साइड में इस बार गेंद को खेलना चाहते थे, वहां पर बल्लेबाज पैरों पर लगने भर के बाद एक और सिंगल रन, लेग बाय का एक सिंगल रन स्कोर में जुड़ता हुआ। सिंगल डबल देखील ते महत्वाच्या ठरू शकतात, परंतु सध्या जर आपण पाहिलं तर याही षटकामध्ये एक चौकार आलाय. मोठा फटका आलेला नाहीये, षटकार पाहिजे टीमला. अच्छा स्ट्रोक वहां पर बिल्कुल गैप में गेंद को खेल दिया और गेंद एक बार फिर से जाती हुई बाउंड्री लाइन के बाहर 4 रनों के लिए। कलाइयों का बहुत ही बेहतरीन उपयोग किया वहां पर बल्लेबाज ने। वाइडिश लॉन्ग ऑन की दिशा में इस बार गेंद को खेल दिया है। वन बॉस में गेंद बाउंड्री के बाहर जाती हुई 4 रनों के लिए। स्टॉके की मदद से स्कोर अब 37 पर। शुरुआती ओवर में अगर इस तरह से बल्लेबाजी होती तो फिर कुछ और स्कोर हमें नजर आता, लेकिन यहाँ पर ये दोनों बल्लेबाज एक फिनिशिंग टच देते हुए अपनी टीम को, अमूल और सुजीत। फिर से एक और अच्छी गेंद, कटर गेंद रही थी, इस बार बाहर की तरफ गेंद को निकालते हुए वहां पर गेंदबाज रोहित। सेकंड लास्ट गेंद भी डॉट हुई है। अब देखना है कि एक गेंद बची हुई इस पहली इनिंग में। नानकर स्पोर्ट्स और सिद्धि विनायक मीरा रोड नेक्स्ट मैच।
ओपन ग्रामीण के मैचेस आज खेले जा रहे हैं एकता ट्रॉफी में। लास्ट गेंद के ऊपर देखना वहां पर अपील जरूर हुई है, फिर से वहां पर देखना है कि सिंगल को क्या डबल में कन्वर्ट कर पाएंगे बल्लेबाज। एक रन और एक विकेट आया है लास्ट गेंद के ऊपर। इनिंग इस वक्त समाप्त होती हुई और पहले बल्लेबाजी करते हुए साइसा 11 या बजरंग भावाले बी ने जो रन बनाए हैं 38 रन बनाए गए और 39 का टारगेट रहेगा मीरा रोड के सामने। तर आपण जाऊया टॉच बॉक्स मध्ये नानकर आणि त्यांच्या विपक्षामध्ये सिद्धिविनायक मीरा रोड दोन्ही टीमचे कॅप्टन आपण त्वरित टॉच बॉक्स मध्ये यायचे। सिद्धिविनायक मीरा रोड टीमचे कॅप्टन आलेले आहेत, नानकर टीमचे कॅप्टन आपण त्वरित टॉच बॉक्स मध्ये यायचे। आपण जोडलेलो आहोत हॅपी शॉप टॉच बॉक्स मध्ये। आपण पाहतात एकता ट्रॉफी 2026 एकतेचं प्रतीक शाहिद खान यांचा हा बिग शो पाहायला मिळतोय टोलनेकचं हे मैदान। यानंतर होणारा सामना नानकर आणि त्यांच्या विपक्षामध्ये सिद्धिविनायक मीरा रोड। आमच्या समेत सिद्धिविनायक मीरा रोडचे टीमचे कॅप्टन जॉईन झालेले आहेत। नानकर टीमचे कॅप्टन आपण त्वरित यायचे। शेवटचा पुकार असेल नानकर टीमला, आपण त्वरित टॉच बॉक्स मध्ये यायचे। खेळपट्टीवर कृपया करून सराव करू नका, सराव थांबवायचे बावाली बी संघ। खेळपट्टीवर प्रॅक्टिस बंद करायची भावाली बी टीम। नानकर टीमचे कॅप्टन देखील जोडले गेलेत, त्यांचे देखील स्वागत। समीर शेख यांना आपण टॉच बॉक्स मध्ये आमंत्रण देऊया, त्यांच्या शुभ हस्ते आपण या महत्त्वपूर्ण सामन्याचं नाणेफेक करणार आहोत। समीरजी शेख वेलकम, आपलं देखील सहर्ष स्वागत। एकता ट्रॉफी शाहिद खान यांचा हा शो पाहायला मिळतोय। आज दुसरी रात्र क्रिकेटचा हा थरार आणि नानकर विपक्ष साई सिद्धिविनायक मीरा रोड यांच्यामध्ये नाणेफेक होईल। कॉल असेल फ्रेंड ग्रुप आणि दुसरीकडे एकता ट्रॉफी कॉल केला जाईल नानकर टीमचा। समीर शेख यांच्या माध्यमातून एक कॉइन उडवले जातं। एकता ट्रॉफी असा कॉल आहे, परंतु फ्रेंड ग्रुप आले म्हणजेच नाणेफेक सिद्धिविनायक मीरा रोड टीमच्या कॅप्टनने जिंकलेली आहे। मान्यवरांना विनंती असेल की आपण टॉच बॉक्स मध्ये मधून आपण मुख्य व्यासपीठावर जायचे आणि या स्पर्धेची शोभा वाढवायची। आपण थोडीशी चर्चा करूया दोन्ही कॅप्टनशी। सिद्धिविनायक मीरा रोड संघ या ठिकाणी जोडलाय, भिवंडी नगरीमध्ये आपलं स्वागत आहे। कसं वाटतं इथे आल्यानंतर, हा माहोल पाहिल्यानंतर? काफी अच्छा लग रहा है खेल के यहाँ पे। अच्छा लग रहा है। टॉस जीता है, टॉस जीतने के बाद क्या करना चाहेंगे? फील्डिंग करेंगे पहले। क्या रीजन है फील्डिंग लिया है? अभी पहला मैच है, इसके लिए थोड़ा लड़के लोग फ्रेश है, इसके लिए फील्डिंग कर रहे 5 ओवर में कितने रन तक रोकने की कोशिश रहेगी नानकर टीम को? 45 से 50 के आसपास। थँक्यू। गावदेवी नानकर संघ 5 ओव्हरची मॅच आहे, बॅटिंग करायची आहे। जो नेहमीच संघ खेळतो आमने लोणार असोसिएशन मध्ये तो आहे की त्याच्यामध्ये काही बदल आहेत? नाही तोच आहे। इन ऍक्शन मध्ये अक्षय टेटे पाहायला मिळेल। हो, बॅटिंग करायची किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? जास्तीत जास्त धावापर्यंत जायचा प्रयत्न करू। कसं वाटतं एकटा ट्रॉफी मध्ये इथे आल्यानंतर? खूप छान वाटतोय, आयोजन सुंदर आहे। तुम्हाला देखील या मॅच साठी खूप सारे शुभेच्छा। नाणेफेक झाले, नाणेफेक जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय सिद्धिविनायक मीरा रोड टीमने आई गावदेवी नानकरच्या विपक्षामध्ये घेतली। ही बातमी घेऊन आपण जाऊया समालोचन कक्षामध्ये, तिथे माझे सहयोगी समालोचक मिस्टर IPL कुणाल दाते सर आणि मजर खान उपस्थित आहेत। थँक्यू सो मच। नवनाथ मुकणे फर्स्ट ओव्हर गोलंदाजीसाठी। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला आता अटॅकिंग फील्ड थोडीशी सजवावी लागेल जर तुम्हाला दबाव टाकायचा असेल या मीरा रोडच्या टीमवर, वी युनायटेड स्पोर्ट्सवर।
फर्स्ट बॉल नवनाथ मुगनेचा. राऊंड द विकेट इनसाइड आउट थ्रू दी कव्हर्स. पहिलाच बॉल एक टप्पा घेत चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने आणि धावा मिळतील. चौकार 4 धावा. क्या खूबसूरत स्ट्रोक आया वहां पर, पहली गेंद के ऊपर अमय अगासे के बल्ले से इनसाइड आउट स्ट्रोक खेला और गेंद को भेज दिया है बाउंड्री लाइन के बाहर 4 रनों के लिए. सेकंड बॉल परफेक्ट यॉर्कर. डिग आउट करण्याचा प्रयत्न सरळ विकेट कीपरच्या हातात. आज जगभरामध्ये यूट्यूबच्या सर्व्हर थोडंसं डाऊन आहे, त्याच्यामुळे सगळ्याच टेलिकास्ट करणाऱ्या ज्या साईट्स आहेत प्रत्येक वेळेला तुमच्याकडे ते टेलिकास्ट पोचू शकत नाही. त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतोय, कारण यूट्यूबचं सर्व्हरच सध्या डाऊन आहे गेले 1-2 दिवस. चांगला फटका समोर उडवलाय मिडॉनच्या डोक्यावरून. भालेकर प्रयत्न करतोय परंतु बॉल जाईल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक टप्पा घेत चौकार. चौकार आलेत आतापर्यंत 2 अमय आगासेच्या पॅटमधून. ओ पावरफुल टॉस होता, फ्लिक केलं, मनगट वळवलं, बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. तिसरा चौकार या ओव्हर मधला. चांगली बॅटिंग, जशी बॉलिंग केली अमय आगासेने तशीच बॅटिंग तो करताना आपल्याला पाहायला मिळतोय. 3 चौकार आतापर्यंत मारलेत. नवनाथ मुकनेकडून सुरुवात करणं थोडीशी चूक झाली आहे. कुठेतरी भालेकरच्या हातात पहिलं षटक द्यायला पाहिजे होतं, कारण टार्गेट कमी आहे. परत बॉल उडवलाय, कॅच इटचा कॉल. सूरज देखील चालला तिथे, फिल्डरही आहे आणि एक चांगला झेल टिपला गेलाय. फलंदाज बाद. पहिली विकेट गारद अमय आगासे. बॅक टू द पॅव्हिलियन. एक खराब स्ट्रोकचं सिलेक्शन. पाहूया पंचांकडे अपील होतीये. दोन्ही अंपायर आता डिस्कशन करतील आणि त्यानंतर तो एक डिसिजन आपल्यापर्यंत येईल. जी बिल्कुल, दोनों ही ऑफिशियल एम्पायर रमीज रईस और परेश महाजन वहां पर मौजूद है. देखना है कि आपस में बातचीत करते हुए, लेकिन उसके बाद जो डिसीजन आएगा दोनों टीमों को उसको मान्य करना होगा. यस, एम्पायर के पास किसी को नहीं जाना है. दोनों एम्पायर वहां पर मौजूद है, रमीज रईस और परेश महाजन. पाहूया आफ्टर डिस्कशन काय निर्णय येतोय. टीव्ही अंपायरची मदत इथे घेण्यात आली आहे. बिल्कुल, अब देखना है कि साइड एंगल से यहाँ पर दिखाया जा रहा है. नए बल्लेबाज संतोष आए थे और आते ही साथ वहां पर
इम्प्रोवाइज स्ट्रोक खेलने की कोशिश उन्होंने की थी। टीवी एम्पायर की इस वक्त मदद ली गई है। देखना है थोड़े वक्त के लिए जरूर यहाँ पर खेल रुका हुआ है। साइड एंगल से सीधे एंगल से यहाँ पर लगातार देखते हुए हमारे ऑफिशियल एम्पायर हर चीज की सुविधा उपलब्ध है इस टूर्नामेंट में। नॉट आउट। आफ्टर डिस्कशन आणि टीव्ही अंपायरची मदत घेतल्यानंतर इथे निर्णय देण्यात आलेला आहे नॉट आउटचा. चला नॉट आउटचा निर्णय आला, मॅच सुरू ठेवा. ओवर की समाप्ति भी यहाँ पर हुई है। पहले ओवर की समाप्ति और जिस प्रकार से गेंदबाजी की है, पहले ओवर में नवनाथ मुखने ने 12 रन खर्च किए और एक विकेट उन्होंने हासिल की। ओवर नंबर 2 की अब यहाँ से शुरुआत होने जा रही है और गेंदबाजी के लिए योगेश भालेकर। भालेकरचा पहिला कटर. हेच मी मगाशी उल्लेख केला होता, जसे आम्ही आगासेने लेग कटर टाकले तसा भालेकर टाकेल. आणि आता या ओव्हरची सुरुवात त्याने डॉट बॉलने केली आणि तो राऊंड विकेटने टाकतो. एक अँगल चांगला करतो निर्माण आणि तो पहिला बॉल चांगल्या टप्प्यावर इथे दाखवलाय योगेश भालेकरने. फर्स्ट डॉट मॅच मध्ये कमबॅक करू शकतो इथूनही जय बजरंग बावळे बी साईच्या 11. दुसराही बॉल आता समोरून फिरवलाय, बॅक टू बॅक दूसरा डॉट बॉल. यस, लगातार ये दूसरी डॉट गेंद रही है और इसी तरह की गेंदबाजी के लिए जाने भी जाते हैं योगेश भालेकर। उनके 2 ओवर इस मैच में बहुत ही अहम रहेंगे। हालांकि पहले ओवर में 12 रन बनाए गए हैं। हो चॅलेंजिंग आहे नक्कीच भालेकरच्या विरुद्ध राईटी बॅटरला खेळणं, कारण तो पायावर बॉल डिलिव्हर करतो आणि तिथून ऑफस्टम्पच्या बाहेरला बॉल काढतो. आणि त्यामुळे जर तुम्ही साइड व्ह्यू जर पाहत असाल राईटी बॅटरचा तर तो कुठेतरी ब्लॉक होतो आणि त्यामुळे पायावरून ज्यावेळेला बॉल लेग कटर बाहेर येतो त्यावेळेला कठीण जातं कुठल्याही राईटी बॅटरला भालेकरला फेस करणं, कारण तो राऊंड विकेटने बॉल टाकतो. तो जर ओव्हर द विकेट टाकत असता तर कदाचित चित्र वेगळं असतं. आणि हीच खासियत आहे भालेकरची बॉलिंग मधली. पायरचा बॉल होता, बॉल हवेत आहे, फिल्डर खाली आहे. आणखीन एक विकेट म्हणजेच काय सलग 4 डॉट बॉल योगेश भालेकरचे. विकेट वहां पर निकाला है इस बार योगेश भालेकर ने। बल्लेबाज रियाज इस वक्त आउट होकर वापस जाते हुए योगेश भालेकर के सामने लगातार स्ट्रगल कर रहे थे वहां पर बल्लेबाज, और चौथी गेंद के ऊपर अपना विकेट गंवाते हुए रियाज आउट होने से पहले अपना खाता भी नहीं खोल पाए। 12 पर ये दूसरा विकेट अब गिरता हुआ मीरा रोड। टारगेट जो रखा गया है उनके सामने 39 का टारगेट है, 39 रन बनाने हैं इस मैच को जीतने के लिए। लेकिन ये दूसरे ओवर में बहुत ही बेहतरीन गेंदबाजी योगेश भालेकर द्वारा। नए बल्लेबाज गौरांग। आणखीन एक संधी, फिल्डर खाली, कॅच, आणखीन एक विकेट. लगातार 5 डॉट बॉल योगेश भालेकरचे 2 विकेट भालेकरच्या खात्यामध्ये. मॅच ऑन, कमबॅक झालंय या मॅच मध्ये. का तारा मैंने जी बिल्कुल कुणाल सर, जो चीज आपने कही थी वो काम यहाँ पर करते हुए योगेश भालेकर कमबैक कराया है अपनी टीम को। लगातार 2 गेंदों पर 2 विकेटें उन्होंने हासिल की है। जिस विकेटों की तलाश थी वहां पर वो काम करते हुए योगेश भालेकर बैक टू बैक 2 गेंदों पर 2 विकेटें हासिल की है। हॅट्रिक बॉल अँड मेडन ओव्हर देखील होऊ शकतं जर इथे हॅट्रिक कंप्लीट केली. बॉलर योगेश भालेकर 2 ओव्हर त्याच्या आहेत. मी मगाशी सांगितलं होतं ज्यावेळेला पहिला डाव सुरू होता तुम्हाला धावा करावे लागतील. जर तुम्ही धावा केल्या 40च्या आसपास तर मात्र भालेकरचे जे 2 ओव्हर आहेत ते महत्वाचे ठरणार आहेत. ही मी पहिल्या इनिंगलाच बोललो होतो आणि त्यामुळे आता भालेकरने कमाल केली आहे. 5 बॉल डॉट टाकलेत, त्याच्यामध्ये 2 विकेट घेतल्यात. हॅट्रिक बॉल आहे. नवीन बॅटर मैदानामध्ये हुझेफा स्ट्रायकिंग एंडला. हुझेफा आल्या आल्या उलटा फटका सजवण्याचा प्रयत्न. मेडन ओव्हर या स्पर्धेमध्ये एकटा ट्रॉफी मध्ये पहिलं निर्धाव षटक टाकलेलं आहे योगेश भालेकरने. जी बिल्कुल,
पहला मेडन ओवर, विकेट मेडन ओवर यहाँ पर किया है योगेश भालेकर ने। नए बल्लेबाज उजेफा आए थे और आते साथ वहां पर उल्टा पुल्टा शॉट खेलने की कोशिश उन्होंने की थी, लेकिन योगेश भालेकर के सामने इस तरह से बल्लेबाजी करना ये ठीक फैसला नहीं रहा था वहां पर उजेफा का। ओवर की समाप्ति यहाँ पर होती हुई 2 ओवर का खेल समाप्त हो चुका है। सिर्फ स्कोर है 12 और ये 12 रन पहले ओवर में बनाए गए थे, दूसरे ओवर में रन नहीं खर्च किया वहां पर योगेश भालेकर ने और 2 अहम विकेटें भी हासिल की है उन्होंने। हे पूर्ण मेडन ओव्हर इथे दाखवलं जात आहे. ताता थैया नाचवलंय पूर्णपणे बॅटरला आणि ही विकेट आली होती. फाईन लेगला एक चांगलं जजमेंट, त्याच्यानंतर बॅटरला त्याची विकेट घेतली. फाईन लेगलाच झेल टिपला गेला आणि त्याच्यानंतर शेवटचा बॉल उजेफा आल्या उलटा फटका सजवण्याचा प्रयत्न, डॉट बॉल, पूर्णपणे निर्धाव षटक, डबल विकेट मेडन ओव्हर बाय योगेश भालेकर. ओव्हर नंबर 3 मध्ये आता गोलंदाज सूरज केनेला आणलंय. चौथ्या ओव्हर मध्ये परत भालेकर दिसेल आणि आता सूरज कॉमेंट्री बॉक्स कडून तयार आहे गोलंदाजी करण्यासाठी. चला जास्त वेळ घेऊ नका, बावळ टीम थोडंसं फास्ट खेळत राहा. 18 गेंदें अब यहाँ से बची हुई है। जीतने के लिए 27 रन अभी भी चाहिए इस मैच को। सूरज केने गेंदबाजी के लिए आते हुए ओवर नंबर 3 में आएंगे सूरज। टाइमर सेट आहे, लक्षात घ्या. 8:23 पहिला बॉल डिलिव्हर्ड झालाय, त्याच्यामुळे टाइमर इथे सेट आहे, फास्ट खेळत राहा. सूरजचा पहिला बॉल डॉट है, आउटसाइड ऑफ स्टंप पिचिंग करत सरळ बॉल विकेट कीपरच्या हातात. पूरी तरीके से यहाँ पर साइसा 11 ने कमर कस ली है। भले उनकी बल्लेबाजी उतनी अच्छी नहीं हो पाई है, लेकिन गेंदबाजी में काम करते हुए वहां पर गेंदबाज बहुत ही बेहतरीन गेंदबाजी। फक्त 12 रन, मागचे 7 डॉट बॉल, आई बॉल डॉट, लगातार 8 डॉट बॉल आता टाकण्यात आलेले आहेत साईशा 11 जय बजरंग भावाळे बी कडून. बिल्कुल 12 पर स्कोर पूरी तरीके से रुका हुआ है। ये लगातार 8वीं डॉट गेंद रही है। पिछला ओवर जो रहा था वो मेडन ओवर रहा था और यहाँ पर सूरज के ने लगातार 2 डॉट गेंदे खेलते हुए वहां पर बल्लेबाज। 12 धावा या 4 बॉल मध्ये झाल्या होत्या, म्हणजेच का 10 डॉट बॉल आलेले आहेत, सलग 10 डॉट बॉल. स्ट्रायकिंग एंडला संतोष, बॅक टू द बॉलर, आणखीन एक डॉट, 11वा डॉट बॉल. पहिल्या 4 बॉल मध्ये 12 धावा आणि त्याच्यानंतर सलग 11 डॉट बॉल आतापर्यंत आलेले आहेत. भालेकरने 6 टाकले, 3 याने टाकलेत आणि पहिल्या ओव्हर मध्ये नवनाथ मुकनेने शेवटचे 2 डॉट बॉल टाकले होते. लगातार 11 डॉट बॉल खेळली आहे टीम मीरा रोड व्ही युनायटेड स्पोर्ट्स. फुलटॉस बॉल होता, पायावर दिशा दिली, डीप मध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर धावतायत, 4 धावा इथे मिळू शकतात आणि या बॉलवर चौकार आलाय. खराब लाईन, संतोषच्या बॅटमधून पहिला चौकार. बिल्कुल इस बार गलती की वहां पर सूरज केने ने लेग स्टंप पर गेंद को रखी और बहुत ही खूबसूरत तरीके से इस गेंद को खेल दिया वहां पर बल्लेबाज संतोष ने। फुल टॉस ये गेंद रही थी, पनिश किया इस गेंद को और गेंद जाती हुई सीमा रेखा के पार 4 रनों के लिए। 16 पर अब स्कोर जा पहुंचा है। 10वीं गेंद के ऊपर अब जाकर स्कोर आगे बढ़ता हुआ। 16 धावा, 3 फलंदाज बाद. आता कुठेतरी धावा यायला सुरुवात झाली आहे. संतोषसाठी हा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता, रनआउट चान्स आहे, तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट झाली आहे आणि बॅटला लागलाय संतोषच्या, त्याच्यामुळे या ओव्हर मध्ये 5 धावा आतापर्यंत खर्च झालेल्या आहेत. लास्ट बॉल. धावा झाल्या 17. 22 धावांची गरज आहे. 13 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 13 बॉल 22. भालेकरचे 1 षटक आहे. अजूनही सूरजने देखील कमाल केली आहे. 5 बॉल मध्ये फक्त 5 धावा त्याने खर्च केल्या त्या ओव्हरच्या दरम्यान. चांगला फटका आहे, टायमिंग चांगला आहे, फ्लॅट अँड फ्युरियस, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, सिक्सर. 6 धावा मिळतील. 6 धावा हुजेफाच्या बॅटमधून आणि या षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 23. 23 धावा. ओव्हर नंबर 3 चा खेळ समाप्त. क्या बेहतरीन स्ट्रोक, बहुत ही खूबसूरत स्ट्रोक वहां पर आता हुआ उजेफा के बल्ले से। बॉटम हैंड का बहुत ही बेहतरीन उपयोग किया उन्होंने और गेंद जाती हुई इस वक्त कॉर्नर की दिशा में बिल्कुल ये फ्लैट 6 आता हुआ उजेफा के बल्ले से। ओवर की समाप्ति भी वहां पर हो चुकी है। 3 ओवर की समाप्ति, स्कोर है 23। चांगला फटका, हॅट्रिक एमएलए महेशजी चौगुले साहेब बरोबर त्यांच्या कटआउटला हा षटकार भेदून गेला 6 धावांसाठी. 6 धावा येत आहेत आणि या 6 धावांच्या मदतीने टीमची धावसंख्या 23. आता 39चं टार्गेट आहे, म्हणजे 16 धावांची गरज आहे येणाऱ्या 12 बॉल मध्ये.
12 बॉल आणि 16 रन. बालेकरचे हे षटक सगळ्यात महत्वाचं षटक असणार आहे या मॅच मध्ये. एकता ट्रॉफी तुम्ही पाहताय शाहिद खान प्रेझेंट्स. बिल्कुल हैट्रिक आमदार महेश चौगले साहब साथ ही साथ अल्ताफ बाली सर द्वारा फर्स्ट प्राइज स्पॉन्सर किया है BC फॉर फॉर्मेट में. 12वां वर्ष है, 12वां साल इस प्रतियोगिता का. शाहिद खान प्रेझेंट्स एकता ट्रॉफी. 12 बॉल मध्ये 16 धावांची गरज आहे. 16 फ्रॉम 12. बालेकर ओव्हर नंबर 4 मध्ये सगळ्यात महत्वाचं षटक. पहिला बॉल टर्न, सरळ बॉल विकेट कीपरच्या हातात. डॉट हा भालेकरचा त्याच्या स्पेलचा 7वां डॉट बॉल है. जी बिल्कुल, क्योंकि पिछला ओवर जो रहा था वो मेडन ओवर रहा था और फिर से गेंदबाजी के लिए और पहली गेंद डॉट रही है. क्या गेंदबाजी हो रही है योगेश भालेकर द्वारा. इस एकता ट्रॉफी में गजब का परफॉर्मेंस रहा है कल देर रात सिटी क्रिकेट में और अब ग्रामीण में. परत एक वेळा डॉट. 8वां डॉट बॉल भालेकरचा त्याच्या स्पेलचा. आणि मला वाटतं इथे स्ट्राईक चेंज देखील दिली जाणार नाहीये. स्ट्राईक रोटेशन नाहीये कारण विकेट कीपरच्या हातात बॉल आहे. भिवंडी मध्ये तुम्ही खेळताय त्याच्यामुळे आणखीन एक डॉट. लगातार 8 डॉट बॉल भालेकरने टाकले त्याच्या स्पेल मध्ये. मागचं षटक निर्धाव होतं. याही ओव्हरची सुरुवात 2 डॉट बॉलने केली आहे. 10 बॉल 16 धावांची गरज. परत एक वेळा भालेकर राऊंड विकेट. पायाला लागलाय बॉल. विकेट किपिंग चालली आहे. आणखीन एक डॉट. 9वा डॉट बॉल. भालेकरला स्टंप दाखवले होते संतोषने आणि भालेकरने आतापर्यंत जे बॉल टाकलेत. भालेकरने देखील संतोषला म्हटलंय, संतोष काय म्हणतोस. चांगली कामगिरी आतापर्यंत. शांत ठेवले संतोषला या मॅच मध्ये योगेश भालेकरने. लगातार 9 डॉट बॉल त्याच्या स्पेलचे आहेत. एकही धाव खर्च केलेली नाहीये. लगातार 2 मेडन ओव्हर टाकल्या जातील का. हा देखील बॉल बरोबर टप्प्यावर. रन आउट चान्स आहे नॉन स्ट्रायकिंग एंडला. ओ इथे देखील लेग बायचा इशारा अंपायरने केलाय. म्हणजे इथे देखील ती धाव अधिकृतरित्या जाणार नाहीये बॅटिंग टीमच्या बॅटरच्या खात्यात. टीमच्या खात्यात नक्की जाईल. आणखीन एक डॉट. बच गए वहां पर बल्लेबाज. दोनों एंड पर बचे, बैटिंग और बॉलिंग एंड पर बचे वहां पर, लेकिन एक रन जरूर आया है स्कोर में. लेग बाय का एक सिंगल रन जुड़ता हुआ 24 पर स्कोर. कम टोटल में जिस तरह से गेंदबाजी करनी चाहिए उसी तरह से गेंदबाजी यहां पर करते हुए योगेश भालेकर. 8 बॉल 15 धावांची गरज. भालेकर तयार. परत एक वेळा बीट. हुजेपाच्या समोर देखील डॉट. लगातार दुसरा मेडन ओव्हर इथे होईल का. लास्ट बॉल भालेकरच्या स्पेलचा. 11 डॉट बॉल त्याने आतापर्यंत टाकलेत आणि विकेट देखील घेतलेले आहेत. गोलंदाजीमध्ये भालेकरने 2. त्याच्यामुळे हा बॉल सगळ्यात महत्वाचा आहे. ग्रामीण क्रिकेटमध्ये लगातार एकाच मॅच मध्ये दुसरी मेडन ओव्हर होईल का. भालेकरची दुसरी मेडन ओव्हर. योगेश भालेकरने कमाल केली आहे. लगातार 2 मेडन ओव्हर 2 निर्धाव षटक टाकलेले आहेत. गोलंदाजी करत असताना भालेकर छा गए गुरु. जी बिल्कुल, पूरी तरीके से छा गए वहां पर योगेश भालेकर. 2 ओवर किए और दोनों के दोनों मेडन ओवर रहे हैं. दर्शक जो यहाँ पर मौजूद है, जो क्रिकेट के चाहने वाले मौजूद है, वो भी तालियों से स्वागत करते हुए योगेश भालेकर का. जिस तरह से उन्होंने गेंदबाजी की है, बहुत ही बेहतरीन गेंदबाजी इस वक्त योगेश भालेकर द्वारा. गोरसे बी संघाचा खेळाडू कपिल केनेने हा कारनामा केलाय ग्रामीण क्रिकेटमध्ये. आणि कल्याण डोंबिवली क्रिकेटमध्ये जर तुम्ही जाल तर घेसरच्या सूरज मात्रेने हा कारनामा केलाय. एकाच मॅच मध्ये सलग 2 निर्धाव षटक. 5 ओव्हरच्या मॅच मध्ये 2 मेडन ओव्हर टाकण्याचा कारनामा कपिल केने, योगेश भालेकर. कल्याण डोंबिवली क्रिकेटमध्ये घेसरच्या सूरज मात्रे यांनी कारनामा केलेला आहे आणि त्याच्यामुळे कहाणी बदलली आहे. काय बॉलिंग केली आहे भालेकरने. लाजवाब खेळ. लगातार 12 डॉट बॉल टाकणं सगळ्यात मोठी गोष्ट असते क्रिकेटमध्ये. आणि आता 6 बॉल मध्ये 15 धावांची गरज. या गोष्टीचा उल्लेख मी पहिल्याच इनिंग मध्ये केला होता की तुम्हाला धावा कराव्या लागतील कारण दुसऱ्या टीमकडे भालेकर आहे. आणि कदाचित त्याच वेळेला डगआउट मधून भालेकर बघत होता की आमची बॅटिंग तशी चांगली झालेली नाहीये. परंतु शेवटी एक सन्मानजनक धावसंख्या उभारली गेली. 39 टार्गेट चांगलं टार्गेट होता. तर लास्ट ओव्हर मध्ये 15 धावांची गरज आहे. आणि बॉलर आलाय विकास गवारी. लास्ट ओवर का खेल अब यहाँ पर शुरू होने जा रहा है. विकास को बुलाया गया है. एक नया कीर्तिमान बनाया यहाँ पर एकता ट्रॉफी में योगेश भालेकर ने. और एकता ट्रॉफी जब भी शुरू होती कुछ ना कुछ कीर्तिमान बनता है.
BC4 फॉर्मेट में जो सबसे तेज अर्धशतक लगा वो बीस एकता ट्रॉफी में ही लगा था, अनिश काजी ने लगाया था अर्धशतक 12 गेंदों में। 6 बॉल 15. पहिलाच बॉल पायावर होता, फाईन लेगला बीट करून चाललाय. अंपायरचा सिग्नल वाईट बॉल +4. पंजा मिळालाय पहिल्याच बॉलवर. भालेकरने जे 12 बॉल टाकले होते त्याच्यावर पाणी फेरलंय या ओव्हरमध्ये विकास गवारीने. पहली गेंद वहां पर विकास को बुलाया है गेंदबाजी के लिए, लेकिन विकास की जो गेंद रही है वो लेग स्टंप से बहुत ज्यादा बाहर और गेंद जाती हुई लॉन्ग स्टंप की दिशा में 4 रनों के लिए। 5 रन आए इस गेंद के ऊपर। अब यहाँ से जो समीकरण है इस मैच का 6 गेंदे और 10 रन चाहिए इस मैच को जीतने के लिए। फिर से वहां पर पलटवार होता हुआ और ये मुकाबला भी उसी तरीके से चल रहा है, कभी वार तो कभी पलटवार। एक्झॅक्ट, हा सामना खूपच चांगला रंगलाय. 6 बॉल मध्ये आता धावा करायचे सामना जिंकण्यासाठी. 10 6 गेंदे 10 रन. पहिल्याच बॉलवर पंच आलाय. फाईन लेगचा फिल्डर बीट, विकेट कीपर बीट. विकासने विरोधी टीमच्या धावांचा विकास केलाय. पुढचा बॉल परत एक वेळा संतोषसाठी पायावर लागलाय. रनआउट चान्स आहे आणि तोपर्यंत लेग बायचा इशारा. उजेफाने ती धाव कंप्लीट केली आहे. लेग बायचा इशारा येतोय म्हणजेच आता 5 बॉल 9 धावांची गरज आहे. लेग बाय का एक सिंगल रन, डॉट गेंदें ज्यादा खेली गई और एक्स्ट्रा रन जो लेग बाय के वो भी थोड़े ज्यादा बनाए गए। बल्ले से उतने ज्यादा रन नहीं बन पाए। हालांकि पहले ओवर में अमय अगासे ने 3 बाउंड्री लगाई थी, लेकिन उनके आउट होने के बाद जिस तरह से खेल रहा है अब तक वो उतना बेहतर नहीं, लेकिन अभी भी बचा हुआ है, मैच अभी भी बचा हुआ है। उजेफाने एक सिक्सर मारला हे विसरून चालणार नाहीये. याच एंडने षटकार आला होता. फुलर लेनचा बॉल होता, बॅटच्या आतमध्ये लागला. एक सिंगल कंप्लीट होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे होईल का हे पाहायचंय आणि इथे धाव मिळणार नाही. त्याचं कारण आहे दोन्ही बॅटरनी एकदाच धावणं गरजेचं आहे एकाच ऍक्शन मध्ये ज्यावेळेला बॉल इन प्ले असतो भिवंडी क्रिकेटमध्ये. त्याच्यामुळे इथे एकच धाव मिळेल. संतोषला स्ट्राईक मिळेल. हुजेपा नॉन स्ट्रायकिंग एंडला राहील. या सिंगलच्या मदतीने आता समीकरण येणारे 4 बॉल 8 रन. 4 गेंदे और 8 रन चाहिए अब यहाँ से इस मैच को जीतने के लिए। वड़ा मैच, बहुत ही बेहतरीन ये मुकाबला चलता हुआ शाशा 11 जय बजरंग भवाले और मीरा रोड के बीच में जो मुकाबला खेला जा रहा है। 4 बॉल 8 रन. संतोष आता एखादा मोठा फटका मारेल का हा प्रश्न पडलाय मीरा रोडच्या प्रेक्षकांना, कारण भरपूर डॉट बॉल तोही खेळलाय या डावामध्ये. हा बॉल सोडून दिलाय वाईड. एक्स्ट्रा रन मिळेल. 7 धावांची गरज आहे. आता एक महत्वाची गोष्ट ही आहे, ऍडव्हान्टेज आहे टीम मीरा रोडकडे. एकच सिक्सर मारायचा आहे, मग ते हरू शकत नाही, तर मॅच टाय होईल. बचने की कोशिश इस बार की थी वहां पर गेंदबाज ने, लेकिन बहुत ज्यादा ऑफ स्टंप से बाहर की तरफ ये गेंद रही है। वाइट का एक एक्स्ट्रा रन स्कोर में जुड़ता हुआ, लेकिन ये सही तरीका नहीं होता है ना सर बल्लेबाज से बचने का। बल्लेबाज से आपको बचना है तो फिर बल्लेबाज के वीक पॉइंट पे आपको गेंदबाजी करनी होगी। 4 बॉल 7 रन. ओ परत पायावर टाकलाय. लगातार चुका होत आहेत आणि अंपायरचा सिग्नल येतोय वाईट. आणि संतोषला परत जावं लागेल स्ट्राईक रेंजला. वाईट बॉलचा निर्णय. 6 धावांची गरज आहे. 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 4 बॉल 6 रन. चुका करताना दिसतोय ते विकास गवारी, कारण आता 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 4 बॉल मध्ये 6 धावांची गरज. एकच मोठा हिट मारायचा आहे जसा मगाशी उजेपाने मारला होता. पुढचा बॉल विकास गवारी घेऊन. आई बॉल जास्त बाहेर आहे. आणखीन एक वाईड. 4 बॉल मध्ये 5 धावांची गरज आहे. 15 पाहिजे होत्या. खराब गोलंदाजी विकास गवारीची. बिल्कुल लगातार दिशाहीन गेंदबाजी करते हुए वहां पर विकास। पहली जो गेंद रही थी वो भी वाइड रही थी, उस पर 4 रन है। उसके बाद लगातार ये तीसरी वाइड गेंद रही है। अपनी दिशा से भटक रहे हैं, कहीं ना कहीं अपने ऊपर बहुत ज्यादा प्रेशर लेते हुए वहां पर विकास गवारी। 4 बॉल मध्ये 5 धावांची गरज. 39 पैकी 10 एक्स्ट्रा आलेले आहेत आणि आता समीकरण आहे 4 बॉल मध्ये 5 म्हणजे 34 धावापैकी 10 धावा या एक्स्ट्राच्या स्वरूपात आलेल्या आहेत खात्यामध्ये मीरा रोडच्या. 2 गेंदों में अब तक 10 रन भी खर्च किए वहां पर विकास ने, लेकिन 4 गेंदें अब यहाँ पर बची हुई जिसमें 5 रन बनाने होंगे इस मैच को जीतने के लिए। 4 बॉल 5 रन. बोल तयार विकास. बॅटची कडा घेतली. कॅपवर लागला. रनआउट चान्स. हुजेपा
आणि आता पाहूया अंपायर काय डिसाइड करतायत. येस अंपायर, 2 रन कंप्लीट. एकच रन. ओके, एकच रन. आता 3 बॉल मध्ये 4 रनची आवश्यकता. जब इस तरह से मैचेस होते हैं कुणाल सर, तो जो खेलने वाली टीम रहती है, बल्लेबाज और जो खिलाड़ी रहते हैं ग्राउंड पे, उनके ऊपर तो प्रेशर रहता है, लेकिन एम्पायर के ऊपर भी थोड़ा बहुत प्रेशर रहता है. परेश महाजन और रमीज रईस हमारे दो ऑफिशियल एम्पायर. हमारे दो और अन्य एम्पायर, एम्पायर शकील कोटी और गोकुल पाटिल. एकच रन परत एक वेळा अंपायरने दिले, त्याच्यामुळे परत एक वेळा कहाणी बदलली आहे. 3 बॉल 4 रन, 3-4 हे समीकरण आता या मॅच मध्ये. 3 बॉल 4. विकास गवारी तयार. हा बॉल पाहायला लागलाय थर्ड मॅनला आहे. फिल्डर रन आउट चान्स. आणखीन एक रन कंप्लीट, लेग बाय. आता 2 बॉल मध्ये 3 धावांची गरज आहे. बड़ा मैच, बहुत ही बेहतरीन ये मुकाबला चल रहा है. शाइस्ता 11 जय बजरंग भवाले और मीरा रोड के बीच में ये जो मुकाबला खेला जा रहा है एकता ट्रॉफी में, चाम और ज्यादा बढ़ चुका है इस 2 टूर्नामेंट बॉल में. आणि 3 धावांची गरज. मॅच टाय झाली, सुपर ओव्हर खेळवली जाईल. 2 बॉल 3 रन, 2 गेंदे 3 रन. व्हॉट अ मॅच. काय सामना रंगलाय ग्रामीण क्रिकेटमध्ये. व्ही युनायटेड स्पोर्ट्स मीरा रोड आणि त्यांच्या विरोधात जय बजरंग भावळे बी साईशा 11. हलक्या हाताने ढकललाय, तोपर्यंत एक सिंगल इथे कंप्लीट केली जाईल. एक सिंगल हुझेफा स्ट्रायकिंग एंडला आहे आणि बॅटर इथे आउट. म्हणजे आता न्यू बॅटर मैदानामध्ये येईल आणि लास्ट बॉल. 2 धावांची गरज आहे. हुझेफा डग आउट मध्ये, न्यू बॅटर मैदानामध्ये. श्रीकांत आला, हा महत्वाचा खेळाडू आहे, म्हणूनच कदाचित ही विकेट सॅक्रिफाय केली आहे उझेफाने. श्रीकांतला आणायचं होतं त्यांना मैदानात. लास्ट बॉल, एका बॉलवर धावा करायचे सामना जिंकण्यासाठी 2. कुछ भी हो सकता है सर. शाइस्ता 11 भी इस मुकाबले को जीत सकती है, मीरा रोड भी जीत सकती है और मैच सुपर ओवर में भी जा सकता है. कल एक सुपर ओवर जरूर हमें देखने को मिला था BC4 फॉर्मेट में, सिटी क्रिकेट में. तपस्या स्पोर्ट्स और चैलेंज स्पोर्ट्स के बीच में कल देर रात एक सुपर ओवर रहा था. लेकिन क्या अब यहाँ पर ग्रामीण क्रिकेट में, ओपन ग्रामीण में क्या हमें सुपर ओवर देखने को मिलेगा? लास्ट गेंद, 1 गेंद और 2 रन चाहिए यहाँ से इस मैच को जीतने के लिए. टुर्नामेंटचा सगळ्यात बेस्ट मॅच सध्या तुम्ही पाहताय या एकता ट्रॉफी मध्ये. कारण आता लास्ट बॉल मध्ये 2 धावांची गरज आहे. 1 रन आली तर सुपर ओव्हर, 2 धावा झाल्या तर संघ जिंकेल मीरा रोड. आणि जर विकेट आली तर सामना इथे जिंकताना दिसेल एका धावेने जय बजरंग भावाळे बी. पाहूया भावाळे बी जिंकतोय की मीरा रोडचा संघ जिंकतोय. दोन्ही टीमला समर्थन देऊया. एकदा जोरदार टाळ्या या मॅच साठी. लास्ट बॉल आणि लास्ट बॉल मध्ये धावा करायची आहे 2. बॉल हवेत आहे. विकेट आली तर मॅच जिंकू शकतात भावाळे. विकेट आणि हा सामना एका धावेने जिंकलाय जय बजरंग भावाळे बी साईशा 11 ने. व्हॉट अ मॅच, अप्रतिम सामना. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच खेळाडू आहे योगेश भालेकर. चला प्रेक्षकांनी बाहेर यायचंय. फक्त टीमचे खेळाडू सेलिब्रेशन करतील, पब्लिक बाहेर. अभिनंदन. व्हॉट अ मॅच. सामना इथे जिंकलाय योगेश भालेकर, मॅन ऑफ द मॅच. जय बजरंग भावाळे बी संघ इथे जिंकला. अभिनंदन. क्या ये मुकाबला हुआ है, क्या बेहतरीन ये मुकाबला हुआ है. और इस मैच में जो गेंदबाजी की है योगेश भालेकर ने, एकता ट्रॉफी में एक नया कीर्तिमान, भिवंडी ग्रामीण में एक नया कीर्तिमान उन्होंने बनाया है. 2 ओवर किए और दोनों के दोनों मेडन ओवर किए. वड़ा मैच और बहुत ही बेहतरीन गेंदबाजी वहां पर योगेश भालेकर द्वारा. चला भालेकर या, आपल्याला सन्मान इथे घेऊन जायचंय. मॅन ऑफ द मॅचचा किताब तुम्हाला दिला जाईल. लगातार 2 मेडन ओव्हर योगेश भालेकरने इथे टाकलेले आहेत आणि सामना इथे जिंकून दिलाय जय बजरंग भावाळे बीला. चला नेक्स्ट मॅच. फिल्डिंग लावून घ्या. फिल्डिंग लावून घ्यायची लगेच. नानकर टीम लगेच फिल्डिंग लावा. मीरा रोड बॅटर पाठवायचे आहेत लगेच. सिद्धिविनायक मीरा रोड. आकाश घरत उद्योगपती पिंपळास यांच्याकडून 5,000 रुपयाचं पारितोषिक योगेश भालेकरला त्या 2 मेडन ओव्हर साठी जाहीर करण्यात आलंय. जीपेच्या माध्यमातून ते येतील.
काय सामना रंगलाय, मजा आली या मॅच मध्ये. मॅच ऑफ द टुर्नामेंट तुम्ही पाहिला आणि भालेकरचे ते 2 निर्धाव षटक आणि त्याचमुळे हा सामना इथे जिंकलाय या टीमने. चला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार इथे देऊया. सगळ्यात पहिले मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी तुम्हाला दिली जाईल, त्याचबरोबर काही गिफ्ट हॅम्पर्स आहेत. हा चला पहिले एक गिफ्ट हॅम्पर. माई शेख आणि इजाम शेख, त्यानंतर मोहम्मद नाचन यांच्याकडून तुम्हाला आणखीन एक गिफ्ट हॅम्पर इथे दिले जात आहे. त्यानंतर आणखीन एक गिफ्ट हॅम्पर आहे कैफ रईस यांच्या वतीने तुम्हाला इथे दिले जात आहे. आणि एकता ट्रॉफीची ही मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आता तुम्हाला इथे दिली जाणार आहे. समीर शेख यांच्या माध्यमातून वेल बोल्ड. सगळ्या मान्यवरांचा आभार. थोडंसं बोलूया भालेकर यांच्याशी. योगेश, लास्ट ओव्हरमध्ये देखील 15 धावा ठेवल्या होत्या आणि ऑलमोस्ट पहिल्याच बॉलवर वाईडद्वारे 5 धावा आल्या, भरपूर एक्स्ट्रा आल्या. एक बॉल 2ची मॅच आली, झेल टिपला, तुम्ही सामना जिंकला. 2 मेडन ओव्हर तू या मॅचमध्ये टाकलेले आहेत. याच्या कपिल केनेने हा कारनामा केलाय असं मला मगाशी सांगण्यात आलं होतं सुभाष धुमाळ कम्प्युटर कॉमेंटेटर यांच्या माध्यमातून. कसं वाटतं ही स्पर्धा खेळत असताना आणि त्यातल्या त्यात काल सिटीमध्ये आणि आज ग्रामीण क्रिकेटमध्ये तू खूप चांगली गोलंदाजी केलीस? स्पर्धा खेळायला मजा पण आली आणि ही मॅच आमची रन झाले नाही, पण मी टीमला बोललेलो की माझ्या 2 ओव्हर आहेत, मी 8 नाही तर 9 12 बॉलांना देईन, तुम्ही 30 रना डिपेंड करा. पण मी एक पण नाही दिली, त्यामुळे ही मॅच जिंकली. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळेला पहिलं सत्र सुरू होतं, मी मगाशी चर्चा करत होतो की योगेश भालेकर तुमच्याकडे आहे, परंतु तू देखील शून्यावर आऊट झालास. त्यातल्या त्यात एक चांगला फायटिंग स्कोर ज्यावेळेला निर्माण झाला 39 पर्यंत, वाटत होतं का 39 धावा इथे वाचू शकतील? हो वाटत होतं, कारण की आमचे बॉलर चांगले आहेत, तर विकास गवारी थोडा एक्स्ट्रा एफर्ट लावायला गेला म्हणून जरा. चला खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. भालेकर अप्रतिम गोलंदाजी त्यांनी केली या मॅच मध्ये. 2 निर्धाव षटक लगातार टाकल्याने हा सामना जय बजरंग भावाळे बी साईशा 11 या टीमने इथे जिंकलाय. पुढचा सामना लगेच सुरुवात होते. नानकर टीम फिल्डिंग करणार आहे त्यांच्या विरुद्ध सिद्धिविनायक मीरा रोड. आणखीन एक संघ मीरा रोडचा खेळतोय. जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये, ऐकूया कम्प्युटर कॉमेंटेटर सुभाष धुमाळ आणि दीपक सुतार सर यांचा आवाज. धन्यवाद. थँक्यू मिस्टर IPL कुणाल दाते सर. टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतले सिद्धिविनायक मेरा रोड टीमने. समोर आई गावदेवी नानकर संघ आपल्याला बॅटिंग करताना पाहायला मिळेल. प्रेक्षकांची तुडुंब गर्दी आहे सध्या मैदानामध्ये. प्रत्येक प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेत असताना आणि फ्रेंड्स मूवीच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण होतं, तिथे देखील प्रेक्षक वर्ग मोठ्या संख्येने स्पर्धेचा आनंद घेतात. शाहिद खान प्रेझेंट एकता ट्रॉफी 2026. आज ही दुसरी रात्र. काय मॅच पाहायला मिळाली, सुपर से उपर स्पर्धा पाहायला मिळते. भालेकर चमकला. 2 मिडन ओव्हर